मंडळी, कशा आहात? चला आज जायचं आपल्याला गावाला. मस्तपैकी चिकूची बाग बघा. आता एका ठिकाणी लग्न होतं त्याच्यामुळे आम्ही तिकडे गाडी लावली होती आणि चिकूची छान अशा सावलीमध्ये आम्ही मस्त एन्जॉय करत होतो. त्याच्यानंतर घरी गेलो. घरी गेल्यानंतर आता थंडीचं सीझन म्हटल्यावर व्हायलाच पाहिजे ना शेकोटी. असं तर कसं. आणि गावाकडच्या ठिकाणी शेकोटी म्हणजे वा 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 वा, काय मजा वाटते ना. आमचं काय वेळेला तर काय सांगायचं. हे सगळं गोळा करता करता नाकेनऊ आलं. आधीच येतो त्यात त्या बिबट्याची भीती वाटते ना. आजूबाजूला सगळं ऊस वातावरण. हे बघा, हा माझ्या घरचा म्हणजे माझं जे सासरकडचं घर आहे तिकडच्या वरच्या टेरिसवर, घराच्या वरच्या जे टेरिस आहे तिथला हा व्ह्यू आहे. तुम्ही बघू शकता लांबच्या लांब मस्तपैकी शेती आहे. आणि हा टेरिसवरून मी हा व्हिडिओ घेतला आहे. सकाळचे छान असे धुकं, आजूबाजूचं वातावरण असलं भारी वाटतं. सकाळी गावाकडचं जे वातावरण आहे ना ते खरंच छानच वाटतं. आणि त्याच्यानंतर आम्ही मग जाणार होतो माझ्या माहेरी म्हणजे रांजणगावला. चला आता तिकडच्या गप्पा गोष्टी मजा करायची, तुम्हाला सगळं सांगणार आहे मी. तिकडे छोटे छोटे शॉट घेतले आणि नवीन जागा, नवीन थोडंफार काहीतरी वेगळं दिसलं ना तर मी नक्कीच व्हिडिओ घेते. कारण त्याच्यामध्ये त्या आठवणी साठवून ठेवतात. आणि काही वर्षानंतर जर तुम्ही हे व्हिडिओ बघताल ना तर तुमच्या लक्षात येईल की तुम्ही कसे होता, तुम्ही काय ड्रेस वेअर केला होता. इकडे बघा, हे आमचं गणूलं. त्याचं खरं तर नाव आश्विक आहे, मग त्याला आवडीने आम्ही गणू म्हणतो. तो काहीतरी बोलत होता. तो छान खेळतोय आणि आम्ही त्याची व्हिडिओ करतोय, मजा घेतोय. त्याच्या नादात येतो. लहान मुलांचं एक वेगळंच असतं. त्यांना मोकळी जागा भेटली की किती दुडू पळू, किती छान खेळू, किती मजा करू. बापरे. आपलं कसं असतं ना, एकदा वय वाढत चाललं की जबाबदाऱ्या अशा डोक्यावर येऊन बसतात. एक झाली की एक. उगीच आपण म्हणत नाही लहानपण दे ग देवा. कारण लहानपणामध्ये एक मजा वेगळीच असते. त्यामध्ये काही केलं, काही जरी झालं तरी ते सगळेजण माफ करतात. आपल्याकडे किती काळजीने सगळे बघत असतात. हे बघा, आजूबाजूचं वातावरण आमचं. हे गावाकडचं माझं माहेरकडचं घर आहे रांजणगाव. तिकडे मस्तपैकी आम्ही तो वास्तुशांतीचा तो व्हिडिओ बघितला असेल की तुमच्या लक्षात येईल की हे काय. आणि हे बघा, आता हा भोवऱ्यासोबत खेळतोय. किती मजा वाटते ग मुलांच्या. मुलांना काहीतरी वेगळं दिसलं की ते लगेच हातात घेतात. गावाकडे पहिल्यासारखं राहिलं नाही बरं. भीती पण वाटते, बिबट्याची भीती वाटते. अचानक कुठून कुणी आलं, काय झालं, काळजी वाटते. त्यामुळे तुम्ही गावाकडे जात असाल तर लहान मुलांची काळजी घ्या. लहान मुलांकडे लक्ष ठेवा. बाहेर खेळतात म्हणून आपण राहतो, आणि भीती वाटते. त्यामुळे मजा करा. आणि हे आमच्या माझे माम्या आहेत, ह्या मोठी मामी, छोटी मामी. आम्ही छान गप्पा मारतो, मजा करतो. गावाकडे 2 दिवस जातो आधीमधून, त्यामुळे कुठे बाहेर फिरायची गरज नाही. आपल्या माणसांमध्ये आल्यानंतर किती छान वाटतं. एकत्र गप्पा गोष्टी होतात इकडच्या तिकडच्या. हे बघा, हे आमच्या काकांचे शेळ्या आहेत शेजारीच. आणि त्या शेळ्यांमध्ये आमच्या गणूला खूप आवडतं शेळ्या बघायला. शेळ्यांचा कळप सकाळ संध्याकाळ 2-3 दिवस पाहायला मिळतो आणि मग जरा निवांत वाटतं. शेळीचं दूध तुम्ही पिता का? कमेंट बॉक्समध्ये सांगा. शेळीच्या दुधाला खूप मागणी आहे. लहान मुलं शेळीचं दूध पिल्यामुळे खूप स्ट्रॉंग होतात. ते जडीबुटी जे काही शेतातल्या गोष्टी आहेत ना त्या खातात. त्याच्यामुळे काय होतं ना, खूप साऱ्या गोष्टी त्यांच्या पोटात जातात आणि त्या येतात दुधाद्वारे. त्याच्यानंतर आता संध्याकाळ झाली, म्हटलं चला थोडंसं घर आवरूया. कैवल्य काय ऐकत नव्हता, त्याला करायची होती मस्ती मज्जा. त्याच्यामुळे आमचं चाललं होतं जरा. बघा आता ऐकतोय का. आजकालची मुलं, त्यांना काय दिसतात बारीक पण डेंजर असतात ते. हे बघा आता काय सांगायचं. इतकं म्हणजे मजा केली कैवल्याने. आणि मला ही 2 दिवस त्याच्यासोबत टाईम स्पेंड करायला नक्की आवडतं. सारखं काम असतं माझंही, त्याच्यामुळे काय होतं ना, वेळ मिळत नाही. आणि ॲटलिस्ट व्हिडिओच्या निमित्तानं तरी मी त्याच्यासोबत राहते, त्याच्यासोबत बोलते, त्याच्यासोबत टाईम स्पेंड करते. त्यामुळे छान वाटते. हे बघा, हे आमचं गणूलं बारकं.
हे पण शिकले. त्यालाही दादा 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 तो लुडू 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 सगळीकडं तो धावत असतो. त्याला छान वाटतं दादासोबत असला की मजा करतो तो. मुलांना मुलंच लागतात हो ना. त्याच्यानंतर छान संध्याकाळची ती शांतता, छोटे छोटे आवाज असलं भारी वाटतं आहे. आणि बघा तो नगर रोड आहे, तिथून जवळच आहे नगर रोड, त्याच्यामुळे आम्हाला जायला यायला सोपं पडतं. रात्रीची थोडीशी भीती पण वाटते, बिबट्या चोर. गावाकडे एकांटी घर असलं की थोडंसं घाबरल्यासारखंच होतं. परंतु तुम्ही काळजी घ्या, लाईटी लावत जा, CCTV कॅमेरे ठेवत जा, त्याच्यामुळे छान वाटतं आणि लक्ष राहतं. हे बघा आता दुसऱ्या दिवशी तर माझा वाढदिवस होता, त्याच्यामुळे आम्ही मस्तपैकी तयारी केली. माझ्या बहिणीने मला थोडंसं ऑप्शन केलं आणि आम्ही हॉटेलमध्ये जेवायला जाणार होतो. जेवायला गेलो, जेवण झालं आणि तिकडे पण मी काय सुट्टी देते का त्यांना, चाललंय त्यांना कंटाळा येतो खरं म्हणजे फोटो व्हिडिओ. त्याच्यानंतर आम्ही गेलो गणपती बाप्पाला. आता बाप्पाचं गावच आमचं आहे रांजणगाव गणपती, मग तिकडे तर जायलाच पाहिजे ना, आणि ते पण जोडीनं हो की नाही. त्यामुळे आम्ही छान बाप्पाचं दर्शन घेतलं, घरी आलो आणि छान शेकोटी केली, मजा केली. आणि थंडी थोडी थोडी पाहिजेनच ॲक्च्युली. थंडीमध्ये ना शेकोटी करायचा एक वेगळाच आनंद येतो. बसलो, छान गप्पा मारल्या, एकमेकांना टाईम दिला. एकमेकांना टाईम दिल्यामध्ये आपल्या ज्या काय मनातले जे काही गोष्टी असतात ना, त्या सगळ्या बाहेर पडतात आणि आपलं मन मोकळं होतं. हे बघा आता सकाळचं वातावरण कसं झालं आहे. सकाळी पण आम्हाला आता निघायचं होतं, त्याच्यामुळे थोडंफार म्हणलं हे काय बरंचसं काम होतं, थोडंफार काम करत राहिले मी. आणि आता पाणी ठेवायचं होतं मला, म्हणलं चला थोडे छोटे छोटे शॉट घेऊ आणि छान पाणी ठेवले, थोडेफार व्हिडिओ घेतले. सकाळचं वातावरण आणि काय होतं ना, गणपती बाप्पाचं मंदिर असल्यामुळे सकाळपासूनच आरती, गाण्याचे आवाज, भजन, हे अगदी प्रसन्न करणारी गोष्ट आहे. त्याच्यामुळे आम्हाला खरंच छान वाटतं. आजूबाजूला हे सगळे माझे मामा आहेत आणि सगळे एकत्र येतात, गप्पा मारतात, त्यामुळं मजा येते. त्याच्यानंतर परत आमचे हे गोलू चिऊ ही छान छान ट्विन्सची जोडी आली. ट्विन्सची जोडी आल्यानंतर मग तर काय मज्जाच मज्जा. खूप छान वाटतं, अशी छोटी छोटी लेकरं एकत्र आली, छान खेळायला लागली की मजा येते. बाबू दाखवतो तुम्हाला ते एक लेडी बघे जी इथे कुठे गेलं एवढं मला हेच नाही कुठेतरी. चला त्यानिमित्तानं शरीराची हालचाल होते, कामही केली जातात. कामं जमतात नाही जमतात तेही समजतं. बस कधीतरी अशी कामं केली पाहिजे. आपण लॅपटॉपवर किती पण वेळ बसू शकतो, किती पण वेळ काम करू शकतो, पण त्याचे साईड इफेक्ट हे भयंकर खतरनाक आहेत. शेतीतल्या कामाने, घरात जे काही आपण काम करतो त्यामुळे ॲटलिस्ट हालचाल तरी होते. शेतातल्या कामामुळे आपली जी काही एनर्जी आहे ती चांगली डेव्हलप होते, मला तरी असं वाटतं. त्यामुळे कधी कधी थोडंफार आपण गावी गेलं पाहिजे, शेतातली कामंसुद्धा केली पाहिजे. आणि हे छान वाढदिवसाचे सगळे फोटो इकडून तिकडून डिलीट होऊ शकतात, म्हणून म्हणलं चला ह्या आठवणी साठवून ठेवूया. मोजके पण छान असे फोटो जवळ ठेवूयात, म्हणून ह्या सगळ्या गोष्टी मी ॲड करत गेले. एक आठवणीची शिदोरी पण पाहिजे ना. तुम्ही आयुष्यात काय गोष्टी केलं, काय काय अचिव्हमेंट केली हे तर सगळं आहेत, पण आपल्या माणसांसोबत किती छान छान टाईम स्पेंड केला हे आपल्याला कळतं. त्याच्यासाठी फोटो काढणं, एकत्र राहणं, एकत्रितरित्या हसरे चेहरे सगळ्यांसोबत असणं हे तितकंच महत्त्वाचं. आमचा बाप्पा हा आमच्यासोबत कायम असतो, त्याच्यामुळे खरंच छान वाटतं. आणि मला असं वाटतं की मी खूप भाग्यवान आहे की माझं मामाचं गाव हे श्री महागणपती रांजणगाव आहे. आम्हाला नेहमी जायला खूप उत्साह, खूप एनर्जी, खूप आनंद होतो आणि खूप मजा करतो आम्ही तिकडे गेल्यानंतर. रात्रीचे जी काही शेकोटी होती ती भन्नाट होती, आम्हाला झोपच येत नव्हती. असं वाटत होतं किती वेळ बसून किती वेळ नाही, पण काय करणार, सकाळी उठायचे आवरायचे, म्हणून मग आम्ही सगळ्या गोष्टी आवरल्या
आणि लहान मुलांची सुद्धा. आणि आमच्या कैवल्याला एक छान असा मित्र भेटला, त्याचं नाव आहे सिम्बा. किती क्यूट आहे ना. आणि व्हाईट व्हाईट त्याची केस, त्याला साईडला बांधला होता कारण तो इतका त्रास देत होता, इकडून तिकडून तिकडून इकडून नुसतं पायाच्या तिथे येत होता, म्हणून त्याला छान बांधला. आणि आम्ही मस्त फोटो काढत होतो, छान तो पोज देत होता, बघत होता. लहान मुलांना जशी लहान मुलं लागतात तसं या सिम्बाला सुद्धा आम्ही लागत होतो. धन्यवाद.